महानगरपालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। उत्तर प्रत्युत्तर वाद विवाद अशा प्रकारचे अनेक पाहायला मिळतात आहे। काही दिवस उरलेले आहेत आणि आज देवेंद्र फडणवीस यांची नवी मुंबईतील ऐरोली येथे जाहीर सभा होणार आहे आणि याच सभेचं जे आहे ती तयारी जोरदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तयारी जे तुम्ही पाहताय की संपूर्णपणे तयारी झालेली आहे। हजारो खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत। जोरदार तयारी जरी सुरू असेल काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी महापौर आणि सागर नाईक त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। काय नवी मुंबईतली परिस्थिती आता? आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्वागत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते इच्छुक आहोत, उत्साही आहोत आणि इकडची जनता ही त्यांना ऐकायला उत्साही आहे, इच्छुक आहे आणि गेल्या 5 वर्षाचा वनवास हा मिटणार आहे आणि निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच नवी मुंबई, जसा मुंबईचा कायापालट झाला, महाराष्ट्राचा कायापालट झाला, त्याच धर्तीवरती नवी मुंबईचं अनुभवी सरकार होतं तेच पुन्हा एकदा या नवी मुंबईवरती झेंडा फडकवणार आहे आणि या नवी मुंबईच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि इतर शहरापेक्षा नेहमीच अग्रेसर राहणार आहे। नक्कीच अनेक घोषणा देखील केलेल्या आहेत। अगोदर गणेश नाईक यांनी घोषणा केलेल्या आहेत, मात्र शिंदेची शिवसेना जोरदार प्रचार त्यांचा पाहायला मिळत होता। त्यांनी देखील अनेक आश्वासनं पूर्ण दिलेली आहेत। आमचा महापौर बसेल असं त्यांच्यातून सांगण्यात येते। हे बघा, कोणाला काय स्वप्न रंगवायचे असतील तर ते रंगू शकतात, त्याच्यावर आमचा काय अधिकार नाही आहे। पण 16 तारखेला ते झोपेतून उठतील आणि त्यांचे स्वप्न त्या ठिकाणी भंग होतील। त्या ठिकाणी ठाणे तुमची जी शहरं आहेत ती पहिले सुधारा आणि त्यानंतर आमचं हे महाराष्ट्रातलं नंबर 1 शहर आहे ते नंबर 1च राहणार आणि ते जुन्या सरकारमध्येच राहणार, कारण जुनं ते सोनंच इकडची जनता जाणते। त्यामुळे नवी मुंबईची जनता ही इतर शहरं तुम्ही जी भकास करून ठेवल्या आहेत तो भकासपणा नवी मुंबईत तर येऊन देणार नाही। नक्कीच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं जे काही वादविवाद आपण पहिल्यापासून पाहत येतोय, मात्र आता हा वाद चव्हाट्यावरती आला आहे। कारण का तुम्ही देखील ऐकलं असेल टांगापलटी घोडापर असे अनेक आपण संभाषण ऐकतात। तुम्हाला काय वाटतं की नवी मुंबईसाठी योगदान किती महत्त्वाचं आहे किंवा आता जे एकनाथ शिंदे प्रचार करतात त्याच्यामध्ये किती महत्त्व आहे? कसं आहे की नगर विकास खातं हे शहराच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे होतं। MIDC खातं हे शहराच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे होतं। अरे यांनी DP मधले रिझर्व प्लॉट विकले, MIDCने महापालिकेला दिलेलं प्लॉट विकली। यांची काही या शहराविषयी आत्मीयता नाही आहे। फक्त या शहरावरती आता रिडेव्हलपमेंटचं चालू आहे, त्या रिडेव्हलपमेंटचा मलिदा खाण्यासाठी यांना आता काहीतरी सत्ताकरण पाहिजे। ही जनता जाणून नाही, या लोकांची जी आत्मीयता आहे, दररोजचे 2,500 टँकर हे दुसरीकडे महापालिकेचे पळवले जात आहेत। यासाठी जनता यांना माफ नाही करणार आणि जनता यांना 16 तारखेला बरोबर जागा दाखवणार। तुम्ही देखील सर्वात तरुण माजी महापौर राहिलेला आहात। काय वाटतं तुमचं सरकार आल्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये जे काय झालं प्रशासक असताना त्याची चौकशी होईल किंवा कारवाई होईल? निश्चितच पहिल्या महासभेपासून प्रत्येक कामाचं ऑडिट केलं जाईल। ज्या टायमाला कोरोना काळ होता त्या टायमाला इकडचा प्रशासक काही लोकांना घेऊन इकडचे मोठे मोठे टेंडर काढत होता आणि लोकांना आपल्या हालवर सोडत होता। प्रत्येक कामाचं हे ऑडिट केलं जाईल आणि ज्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाईल। नक्कीच आता प्रचार कुठपर्यंत आला आहे, कसा प्रचार सुरू आहे, काय नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो? कारण का आपण जर पाहायला गेलं तर जिकडे गणेश नाईक तिकडे सत्ता आणि तिकडे महापौरपद असं आपण समीकरण पाहिलेलं आहे। मात्र आता यावेळेस एकनाथ शिंदे खुलेपणाने प्रचार करायला पाहायला मिळतात, आरोप प्रत्यारोप सुरू आहे। काय यंदा काय वाटतं कुठपर्यंत आलं सर्व? हे बघा, या ठिकाणी आम्हाला आमच्या उमेदवारांना काय निवडणूक प्रचार करायला लागत नाही। ते वर्षभर वर्षानुवर्षे लोकांच्या संपर्कात असतात आणि त्या माध्यमातून आमचा कोण ठाण्यावरून कोण प्रचार करायला येत नाही आहे। आमचे जे प्रचारक आहेत ते नवी मुंबईमध्येच राहतात आणि नवी मुंबईच्या ज्याची विकासाशी त्यांची नाळ जोडलेली आहे, लोकांशी त्यांची नाळ जोडलेली, आमचे हृदय टू हृदय कनेक्शन आहेत। त्यामुळे इकडची जनताला माहिती आहे की या शहराचा विकास खऱ्या अर्थाने कुठल्या नेतृत्वात होऊ शकतो। आम्हाला या शहराचं ठाण्यासारखं करायचं नाही आहे हे लोक जाणतात आणि प्रचार हा फक्त आता एक प्रोसेस आहे। 16 तारखेला कळेल की या नवी मुंबई जनतेला किती विश्वास या भारतीय जनता पार्टीवरती या नवी मुंबईच्या विकासासाठी आहे। तुमचा इशारा काय असणार आहे शिवसेनेला किंवा आव्हान काय असणार आहे? निवडणुकीआधी काय आव्हान असणार आहे, निवडणुकीनंतर काय तुमचा इशारा आव्हान असणार आहे? या ठिकाणी आव्हान वगैरे नाही, पण आम्ही या नवी मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि जी काही भारतीय फोर्स आहे जी या शहराला ओरबडण्याचं काम करत आहेत, या नागरिकांवरती अन्याय करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत आणि रिडेव्हलपमेंटचा मलिदा खाण्यासाठी काहीतरी येण्याचा भाग चाललेला आहे। जो FSI वाढ केलेला आहे तो फक्त बिल्डरांच्या भल्यासाठी करण्यात आलेला आहे। त्यांचा जाहीरनामा बघितला तर तिथे रिडेव्हलपमेंट लिहिले पण स्वयं पुनर्विकास लिहिलं नाही आहे। फक्त भारतीय जनता पार्टी नागरिकांच्या हिताचं स्वयं पुनर्विकास या सगळ्या माध्यमातून लोकहिताचंच काम त्या ठिकाणी करेल आणि लोकांना सेवा देण्याचं काम करेल।
प्रायोरिटी ड्रिव्हन डेव्हलपमेंट या शहराला येणाऱ्या 5 वर्षामध्ये बघायला भेटणार आहे. शेवटचा प्रश्न, हलक्यात घेऊ नका हे वाक्य दोन्हीकडून गाजते, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये हलक्यात घेऊ नकाला कसं उत्तर द्याल? या ठिकाणी नाईक साहेब म्हणतात की हलक्यात घेऊ नका, खऱ्या अर्थाने आम्हाला माहिती आहे जे त्यांना इशारा पोचलेला आहे म्हणून ती शांती दिसते. काय टांगा आम्ही काय पकडून बसलेलो नाही तर आम्हाला माहिती आहे, असा फक्त टच केला ना असा टांगा पलटी होईल आणि घोडे लापता होतील. नक्कीच हे होते नाईक आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील, 6ची सभा आहे आणि त्यावेळी आता नवी मुंबईला काय उद्देशून बोलतील हे पाहणं महत्त्वाचं, कारण का सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्य लढत आहे. त्यामुळे आता गणेश नाईक स्टेजवर असताना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेबद्दल काय बोलतात हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन निशाद सह रणजित इंगळे, TV9 मराठी, ऐरोली, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.